नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या विनंतीनुसार एसटी महामंडळ भरती 2026 मध्ये 17,450 पदासाठी जे आता 21, 22, 23 या तारखेपासून जी भरती सुरू होणार आहे, तर त्यासाठी कागदपत्र कोणकोणती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये सांगतो. आतापासूनच हे कागदपत्र जे आहे तर ते काढून ठेवा, कारण की कंत्राटी भरती असली तर नॉर्मल भरतीसारखं आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही. तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण कागदपत्रांची यादी देणार आहे. तत्पूर्वी आपली या 17,450 पदासाठी आपली ही जी बॅच आहे तर ही बॅच देखील आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. फक्त 899 रुपयामध्ये, फक्त 899 रुपयामध्ये तुम्हाला हे भरतीसाठीचं पुस्तक सगळं ITI टर्नर, फिटर, वेल्डर, तसं ड्रायव्हर, कंडक्टरसाठी, सहाय्यक पदासाठी आवश्यक असं हे जे पुस्तक आहे तर ते आहे. आणि ही जी बॅच आहे हे सगळं काही तुम्हाला फक्त 899 मध्येच मिळणार आहे. कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर काही प्रॉब्लेम आला, दिक्कत, डाऊट, कोरी, परेशानी तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, चला आता कागदपत्र काय काय लागतात, काय काय नाही ते पाहूया आपण. एसटी महामंडळ भरती 2026 साठी आवश्यक कागदपत्रांची यादी. सगळ्यात अगोदर जे आहे ना, तुमचे वैयक्तिक कागदपत्र आणि ओळखीचे जे कागदपत्र आहे तर ते लागणार आहे. नंबर 1 तुमचं आधार कार्ड लागेल. काय? तुमचं आधार कार्ड, जन्मतारीख प्रमाणपत्र किंवा तुमचा 10वीची मार्कशीट जी आहे तर ती लागणार आहे. 10वीच्या मार्कशीटवरती जी तुमची जन्मतारीख असते ना तर ती कधीही व्हॅलिड असते. आधार कार्डवरची तुमची जन्मतारीख धरला जात नाही. ठीक आहे. देन आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो, अलीकडचा पार म्हणजे एकदम लगे लहानपणी किंवा जवानीचा किंवा 12वी पास झाल्यानंतर काढलेला तो नाही, आताचा लागेल. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुमचं व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे किंवा कुठलंही एका कलरचं, स्पेसिफिकली व्हाईट बॅकग्राऊंड ठेवा आणि दोन्ही कानं जे आहेत तर ते सरळ असले पाहिजे. ठीक आहे. देन तुमची सही जी आहे तर ती स्कॅन करून ठेवा आतापासूनच. ठीक आहे. कारण ह्या तुम्हाला जे आहेत ना तर ते 40 KB मध्ये जर ऑनलाईन फॉर्म भरायची गरज पडली ना तर 2-2, 4-4 MBचे नाही लागत. आपण फोटो काढला तर तो 5-5, 6-6 MBचा होतो, 10-10 MBचा होतो. एवढा सर्व्हरवरती लोड नको यायला म्हणून ते 40-40 MB मध्ये मागवतात. आता 40 MB, आता हे तर सध्या कागदपत्र मी तुम्हाला प्राथमिक सांगतोय. एक्झॅक्टली काय आल्यानंतर कसे कसे कागदपत्र येतात ते देखील सांगेल. हे 40 KB कसं करायचं ते देखील तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवेल. ठीक आहे. हे झालं ओळखीचे कागदपत्र. देन आहे तुमचे शैक्षणिक कागदपत्र. ठीक आहे. तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती आता अगोदर 2017-19च्या ज्या भरत्या आहेत तर त्यामध्ये 10वीचं जे आहे तर ते 10वी पास होतं. उत्तीर्ण सर्टिफिकेट आणि तुमचं मार्कशीट हे पाहिजे. देन आहे 12वी HSC प्रमाणपत्र मार्कशीट जर लागू असेल तर. 10वी जरी असलं तरीही चालतं. पण जर समजा आता 2 विद्यार्थी आहे, एक 10वीवर पासवर आहे, एक 12वी पासवर आहे, दोघांनाही समान अनुभव आहे, पण मग अशा वेळेस घेणार कुठला? जो 12वी पास आहे त्यांना. तर त्यामुळे तुमचं जे हायर एज्युकेशन आहे ते सर्टिफिकेट ठेवा. पदासाठी आवश्यक डिग्री, डिप्लोमा, ITI. जर समजा काही तुम्ही सहाय्यक पदासाठी म्हणा किंवा कारागिरासाठी जर अप्लाय करत असाल, ठीक आहे, तर तुमची ठीक आहे इंजिनियरच्या तर काही जागा मला नाही वाटत की येईल. जर असल्या तर त्या इंजिनिअरिंगची डिग्री, डिप्लोमा, तुमचा मेकॅनिकल, ऑटोमोबाईल कोणता झालेला असेल तो, आणि ITIचं जर झालेलं असेल प्रमाणपत्र तर ते देखील आहे. सर्व शैक्षणिक गुणपत्रिका ज्या आहेत ना तर त्या तुमच्या आवश्यक आहे. देन तुमचा वाहन परवाना आणि कागदपत्र जे आहे तर ते पदनिहाय आहे. तुमचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तर ते हेवीचं लायसन असायला पाहिजे, ट्रान्सपोर्टचं लायसन असायला पाहिजे. चालक पदासाठी अनिवार्य आहे. यामध्ये महिला जर असतील तर महिलांसाठी LMV जे आहे तर ते पाहिजे. लाईट मोटर व्हेकल जे आहे तर ते पाहिजे. मागच्या 2019च्या GR मध्ये त्यांनी बॅजच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी एक गोष्ट नमूद केली होती, ती म्हणजे की बॅज जो आहे तर तो बॅज तुम्ही लागायच्या अगोदर, म्हणजे तुमचं समजा लेखी परीक्षा झाली आणि जॉईनिंग जो आहे तर त्याच्या अगोदर जरी दिलं तरी चालतं. बॅज तसंही एक 7 दिवसात तुम्हाला बॅज मिळून जातो. वाहक आणि चालक दोघांसाठी ही बॅज जो आहे तर तो गरजेचा आहे. त्यासाठी जर तुम्हाला काही कागदपत्र किंवा नेमकं त्याची प्रोसेस काय ते पाहिजे असेल त्यावर देखील मी एक व्हिडिओ घेतलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये हवं असल्यास मी तो व्हिडिओ टाकून देईल किंवा तुम्ही यूट्यूबवर सर्च जरी केलं की बॅच बिलला सगळ्यात अगोदर आपलाच व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. नंतर कंडक्टरसाठी तुम्हाला कंडक्टरचा बॅच बिल्ला जो आहे तर तो आवश्यक आहे. ठीक आहे. कंडक्टरसाठी आणि देन RTOच्या संबंधित जे कागदपत्र आहे तर ते यायला पाहिजे. अर्थात आता जाहिरात तर आलेली नाही आहे. LPSA सेक फॉर्म जे आहे तर ते देखील लागतात की नाही ते देखील एक महत्त्वाचं आहे. सेक आणि LPSA फॉर्म लागेल तुम्हाला RTOच्या संबंधातील. ठीक आहे. नंतर तुम्ही रहिवासी आहे की नाही आणि तुमचा पत्ता काय या संदर्भात देखील आहे. नाहीतर UP बिहारचे आले इथं आणि लागले असं नको व्हायला, म्हणून तुमचं जे आहे अधिवास किंवा रहिवासी प्रमाणपत्र जे आहे तर ते लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्रासाठी तुम्ही आतापासूनच करा. ठीक आहे. देन पत्त्याचा पुरावा जो आहे तुम्ही
कुठल्या ॲड्रेसवरती राहता हे देखील लागणार आहे. त्यामध्ये रेशन कार्ड असेल, वीज बिल असेल, इतर वैध जे आहे तर दस्तावेज असले पाहिजे. आता आरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ही भरतीची आहे तर ती कॉन्ट्रॅक्टची आहे, यामध्ये आरक्षण असेलच यावरती मला डाऊट आहे. आणि जसं हायकोर्टचं झालेलं आहे की त्यामध्ये सामाजिक आरक्षण त्यांनी म्हणजे पदासाठी दिलेलं नाही, फक्त आरक्षणाचा फायदा फक्त वयासाठी झालेला आहे. तर त्या पद्धतीने आरक्षणाचं आता यामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती आहे तर आरक्षणावरती येईल की नाही ते काही सांगता येणार नाही. पण हे जे कागदपत्र आहे हे मागच्या भरतीच्या अनुषंगाने होते. यामध्ये मागच्या वेळेस तुम्हाला जात प्रमाणपत्र जर म्हणजे तयारीत राहा असेल तर आपल्याकडे सगळे कागदपत्र, आपण असं नाही की भरती आल्यानंतर हे करतो, हे तुमच्याकडे असेलही. जर का एक दोन जर एका दुका कागदपत्र राहिले तर ते काढून घेता येऊ शकते. SC ST OBC असेल तर ते जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र, VJ OBC NT साठी म्हणजे 8 लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न आहे ते आहे. देन EWS आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे तर त्यांचं 2 का 3 लाखाच्या आतमध्ये किंवा 1 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न आहे तर त्यासाठी EWS आहे, ओपन ब्राह्मण, मुसलमान यांच्यासाठी. देन दिव्यांग प्रमाणपत्र PW पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी आहे, अपंगत्वाचं आहे. पण यासाठी आता ST महामंडळाच्या मागच्या ज्या भरत्या आल्या तर त्यामध्ये अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना तेवढं काही त्यांनी एंटरटेन केलेलं नाही आहे, पण ते जरी असेल तर तुमच्याकडे असू द्या. देन आहे अनुभवाचं प्रमाणपत्र, ठीक आहे. अनुभव प्रमाणपत्र जाहिरातीत मागितले असेल तर तुम्हाला ते लागणार आहे. देन काही NOC सर्टिफिकेट. NOC सर्टिफिकेट म्हणजे ऑलरेडी तुम्ही समजा आता बेस्ट झालं, PMT झालं किंवा इतर कुठल्याही याच्यात काम करता आहात आणि तुम्हाला तिथलं काम सोडून जर इकडे जायचं असेल तर तुम्हाला NOC लागणार आहे, ठीक आहे. काय NOC लागू शकतं, म्हणजे असं नाही की लागेलच, पण NOC पाहिजे. नाही तर तुमचं तिकडचं काही निलंबन आहे, काहीतरी तिकडचे काही कुटाणे आहेत आणि तुम्ही ते सोडून नंतर दुसरीकडे जात आहे तर ते अलाईन नाही होणार. म्हणून NOC जे आहे तर ते देखील तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे. देन नावामध्ये जर काही बदल झाला असेल तुमचा, ठीक आहे, TC वरचं नाव वेगळं आहे, आधार कार्डवरचं वेगळं आहे, शैक्षणिक कागदपत्रावर तिसरं आहे, तर त्याच्यामध्ये काही जर तुमचं चेंज झालं असेल तर ते देखील असायला पाहिजे. देन वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे, ठीक आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र, शारीरिक प्रमाणपत्र जे आहे तर ते नंतर लागेल कदाचित तुम्हाला. अगोदरच्या ह्याच्यात ना तर तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र अगोदर देखील मागवलेलं होतं आणि नंतर शासन जे करून घेतं ते पण आहे. त्यामध्ये वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आहे. देन तुमची दृष्टी जी आहे तर ते देखील आहे. उंची जी आहे 165 सेंटीमीटरपर्यंत, 160 सेंटीमीटर आहे. वजन इत्यादी शारीरिक पात्रता जी आहे ना तर ते चेक होतात नंतर. आणि अशा पद्धतीचे हे जे कागदपत्र आहे तर हे तुम्हाला आवश्यक असणार आहे. ना आता शेवटी परत एकदा मी तुम्हाला सांगतो की ही जी आपली बॅच आहे ही बॅच जी 899लाच आहे. तुम्ही आता जर ही बॅच जॉईन केली तर नंतर तुम्हाला रिग्रेट करायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी जे स्पर्धक असणार ना तर त्यांच्या पुढे असणार आहात. ही जी बॅच आहे तर ही तुम्ही जॉईन करू शकता. 899 रुपयालाच आहे. ही बॅच जी आहे तर ती 12 जानेवारीपर्यंतच आहे. 12 वाजेपर्यंत, 9 ते 12 या दिवसामध्येच ही बॅच जी आहे तर ती लागू आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. राम राम.